नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांनी ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर वगैरे मी असा प्रॉपर व्लॉग शूट करते. बड्डेचा शूट केला, दॅट वॉज रॅन्डम. पण तरीही आत्ता कारण वेळच मिळत नाही. तुम्ही सगळे माझ्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओज बघत असाल. ट्रान्सफॉर्मेशन 2026 पटकन एक्सप्लेन करते काय इनिशिएटिव्ह आहे. तर मी माझा स्वतःचा एक ब्रँड लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा. पण याचे जे सगळे सेशन्स आहेत हे एप्रिलपासून सुरू होणार आहे. तो ॲक्च्युली लॉन्च करण्याआधी म्हणजे फुल फ्लेज लॉन्च करण्याआधी मी एक 26 डेजचे चॅलेंज घेतले माझ्या स्वतःसाठी, ज्याच्यामध्ये मी 26 दिवस 26 वेगवेगळे NGO, कॉलेजेस, कम्युनिटीज इथे जाऊन लाईफ स्किल सेशन्स घेते. 26 वेगवेगळे लाईफ स्किल सेशन्स, दररोज वेगवेगळे लाईफ स्किल सेशन्स होतात. आपला वयोगट आहे 15 ते 50, पण मला सांगायला आनंद होतो की हा वयोगट आता ऑलमोस्ट 9 ते 84 असा झाला आहे. इतक्या वेगवेगळ्या एज ग्रुपसोबत मी सेशन्स घेतले आहेत. डेली लाईफमध्ये आपलं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, कम्युनिकेशन कसं करायचं, स्ट्रेस कसा कमी करायचा, आनंदी कसं राहायचं, या रिलेटेड हे सगळे सेशन्स आहे. फार मजा येते. वेगवेगळे वयोगट आहेत आणि इतक्या ॲक्टिव्हिटीज, इतक्या धमाल. माझ्या सेशन्समध्ये कुठलंही पेन पेपर बोर्ड मेथड नसते. फक्त गेम्स, फक्त ॲक्टिव्हिटीज, मजा आणि लर्निंग्स. सो असं सगळं आहे. आणि तुम्हालाही हे सेशन जॉईन करायचं असतील तर ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही जॉईन करू शकता एप्रिलपासून. याचे सगळे डिटेल्स मी देणार आहे आणि मला मजा येईल तुमच्या सगळ्यांसोबत असं 1-on-1 कनेक्ट करायला. मग ते ऑनलाईन सेशन्स असू देत किंवा ऑफलाईन सेशन्स. भेटूयात, मजा करूयात. पण त्याआधी आजचा दिवस शनिवार आहे, सुट्टी आहे. आणि काल मी घे भरारीची एक रील पोस्ट केली होती, तुम्ही बघितली असेलच शॉर्ट व्हिडिओ. खूप अमेझिंग कलेक्शन होतं, म्हणजे नेहमीच असतं, बट काल काहीचं काय वेगळं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली काय होतं, शूट म्हटल्यानंतर ना फार डेडलाईन असतात. म्हणजे पटकन शूट करा, मग एडिट करा, स्क्रिप्ट लिहा, व्हॉइस ओव्हर करा आणि लगेच एक दिलेल्या वेळात ते आम्हाला पोस्ट करायचं असतं. सो साधारण आम्ही पटापट 1 तासात शूट करून मग घरी जाऊन एडिट हे सगळं असतं. काल त्यात माझं ऑफिस होतं, सो मला ऑफिसला सुद्धा जाऊन ते सगळं करायचं होतं. त्याच्यामुळे इट वॉज टू हेक्टिक फॉर मी. आणि त्यामुळे मला फार म्हणजे शॉपिंग करताच आले नाही. पण मी ना खूप सारे स्टॉल्सवरती वेगवेगळ्या गोष्टी बघून ठेवल्या होत्या. आणि रात्री झोपताना साधारण मी किरकिर करत होते. प्रथमेशला म्हणाले, अरे यार हे मला घ्यायचं होतं, मी का नाही घेतलं. प्रथमेश म्हणाला, उद्या जाऊन घे किंवा ऑनलाईन चेक कर, त्यांच्या पेजला DM कर, तिथून ऑर्डर कर. तर मी म्हटलं चला सुट्टी आहे, बऱ्याच दिवसांनी असं छान मोकळा वेळ मिळतोय, तर जाऊन थोडीशी शॉपिंग करते. काय काय गोष्टी घ्यायच्यात मी ठरवलं, तर जाऊन पटकन घेणार आहे. घरी येणार आहे. प्रथमेश गेला आहे रीडिंगला, म्हणजे त्याचं नवीन फिल्म आहे त्याची रीडिंग आहे. सो तो सुद्धा दुपारी येईल. आणि आल्यानंतर संध्याकाळी 5:55 आम्ही धुरंधरचा प्लॅन केला आहे, म्हणजे आम्ही रात्री 10-10:30 फ्री होऊ. सो असं सगळं आहे, असं सगळा दिवस असणार आहे. लेट्स सी. चला मी घेऊन जाते तुम्हाला माझ्यासोबत आणि बघूयात आज काय काय होणार आहे. आणि मंडळी बोरिवली आलं आहे. मगाचपासून लक्षात आलं नाही की आपण शूट करायला पाहिजे आणि आता 5 मिनटात येईल. आणि इथे आहेत गणेश दादा. प्रथमेश थोड्या वेळाने जॉईन करेल, म्हणजे इथे येणार नाही, घरी जाऊन मग आम्ही नंतर संध्याकाळी फिल्मला जाऊ. सो आता घे भरारीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि अजूनही इथे सगळीकडे मस्त मस्त बॅनर्स वगैरे लागलेले दिसतात. सो बघूया आज काय काय एक्झिबिशनमध्ये. घे भरारी पूर्ण बोरिवलीवर मला पोस्टर्सच दिसतात त्यांचे मोठे मोठे. आणि इथे भाटिया हॉल आहे. सो तिथे फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअरला एक्झिबिशन सुरू आहे. तर हेच आहे ते गोड कलेक्शन. बघा किती सुंदर आहे. आणि हेच कलेक्शन बघून मी पुन्हा एकदा शॉपिंगसाठी आले आहे. फायनली शॉपिंगसाठी आले आहे, कारण शूटच्या दरम्यान अजिबात शॉपिंग करता येत नाही. फार घाई होते, तरी पण माझा प्रयत्न असतो काहीतरी 1-2 वस्तू घ्याव्यात. पण मग आज वेळ काढून मी आले आणि इतकं कमाल, इतकं अमेझिंग कलेक्शन आहे. सुंदर सुंदर गोष्टी आहेत. बऱ्यापैकी काही काही गोष्टी एक्सपेन्सिव्ह असतात, पण त्या तितक्याच युनिकसुद्धा असतात. त्या तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळत नाहीत, म्हणून त्याची किंमतसुद्धा थोडीशी असते एक्सपेन्सिव्ह कधी कधी. पण बऱ्याचशा गोष्टी अफोर्डेबलसुद्धा असतात, फक्त तुम्हाला त्या छान शोधता यायला पाहिजेत. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान छान कलेक्शन आहे. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की मी यातलं काय काय खरेदी केलं असणार आहे, कारण ऑफकोर्स त्याचा मी एक व्हिडिओ तर सेपरेट करणार आहेच. सो येस, अमेझिंग कलेक्शन. आणि हँड पेंटेड साड्या वगैरे सुद्धा बघू शकता तुम्ही, इतक्या सुंदर असतात. त्या बनवायला फार वेळ लागतो. तर मंडळी शॉपिंग झालं आहे आणि शॉपिंग पकडायला एका व्यक्तीला बोलवलं आहे. स्वतःचा स्टॉल जोडून बिचारी आली आहे मला हेल्प करायला.
आणि हे इथे घेबरारीचं एक्झिबिशन. खूप गर्दी आहे, आज शनिवार आहे तरी पण. आणि बघूया आता आमचे गणेश दादा येतात. खूप वेळानंतर माझा फोन उचलला. बिझी येत होता, स्वतः बघूयात. आणि येस, काय काय आहे ते घरी जाऊनच दाखवणार आहे. नाही म्हणताना आम्ही खूपच शॉपिंग केलं, भरपूर शॉपिंग, जास्त शॉपिंग झालेलं आहे. ठीक आहे. हॅलो, तर मंडळी मी घरी आले आहे आणि खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे पटकन मग दही भात आणि मेथकूट असंच शॉर्टकट खाल्लं आहे. पण गेले कित्येक दिवस मी दही भात खाते. दुपारी जरा बरं वाटतं पोटाला, असं छान थंड, आणि भाजी आमटी तर असतंच. तर शॉपिंग खूप केलेली आहे, खूप जास्त. म्हणजे मी 2 ते 3 वस्तू ठरवल्या होत्या, मला त्याच घ्यायच्या होत्या, ज्या मी घेतल्या. पण त्या स्टॉलवर इतके काही अमेझिंग प्रोडक्ट्स होते, त्याच्यामुळे मी असं स्वतःला कंट्रोल करू शकले नाही. गेले 1-1.5 वर्ष मी एक्झिबिशन कवर करते, स्पेशली घे भरारी. मी दरवेळेस काही ना काहीतरी थोडंफार शॉपिंग करते, वेळ मिळाला तर खूप पण करते. पण आज म्हणजे 1.5 वर्षातले मी मॅक्झिमम शॉपिंग केले, कारण इतके कमाल प्रोडक्ट्स होते. म्हणजे मी जेव्हा ते तुम्हाला दाखवेन आणि तेव्हा तुम्ही पण म्हणाल की खरंच हे युनिक आहे. ते तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. म्हणजे आय बेट यू की तुम्ही बाहेर कुठल्याच असं नॉर्मल लोकल शॉपमध्ये गेलात आणि सांगितलं की बाबा अशी बॅग किंवा असा नेकलेस मला पाहिजे, तर तो नाही मिळणार. तो तुम्हाला त्याच ब्रँडकडे मिळेल. ऑनलाईनसुद्धा आय डोंट नो, म्हणजे त्या ब्रँडने जर ऑनलाईन तो सेलसाठी ठेवला असेल तर मिळू शकतो, अदरवाईज नाहीच. तर मी असा विचार केला आहे की हे खूप छान प्रोडक्ट्स आहेत, तर त्याचा एक छान सेपरेट व्हिडिओ बनवावा. घे भरारीमधून मी काय काय घेतलं, कुठले कुठले प्रोडक्ट्स घेतले, याचे सगळे डिटेल्स, त्या ब्रँडचं नाव, त्या ब्रँडचं इंस्टाग्राम पेज, आणि कुठलेही स्पॉन्सर्ड प्रोडक्ट्स नाही आहेत. सगळे मी स्वतः विकत घेतलेत, शोधून विकत घेतलेत, कलर्सपासून डिझाईनपासून. तर मी विचार करते ते या व्हिडिओमध्ये नको टाकायला, त्याचा छान मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करेन. लगेच हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर लगेच मी पोस्ट करेन, कारण मला त्याच्यामध्ये छान त्याच्याबद्दल डिटेल माहिती सांगायची आहे. आणि येस, आता परत व्हिडिओ एडिट करायचं आहे. संध्याकाळचं आपलं ट्रान्सफॉर्मेशन 2026 चॅलेंजचा व्हिडिओ आजच्या दिवसाचा एडिट बाकी आहे, तर तो मी करते. आणि प्रथमेश आल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत धुरंधरला. सी यू. मंडळी, सायंकाळची वेळ झाली आहे. प्रथमेश इज बॅक. बघा नवीन लुक. हा तुम्हाला लास्ट बर्थडेच्या ब्लॉगमध्ये नव्हता दिसला. हा मीच आहे. आणि नवीन फिल्मचा नवीन लुक आहे, त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी ऍड होणार आहेत, तर त्या आता स्क्रीनवरच दिसतील काय काय आहेत. आता सगळं सुरू आहे त्यांचं, आज रीडिंग वगैरे होतं. आणि आता मी फायनली निघालो आहोत धुरंधर बघायला, मोस्ट अवेटेड. आणि मला वाटतं पार्ट 1 रिलीज झाला, तो सुद्धा मी 2-3 दिवशी वगैरे बघितला होता. आत्ता हा मी 3ऱ्या दिवशी बघतोय, कारण तिकीट्सच अवेलेबल नव्हते, गर्दी आणि हे. आज आम्हाला मुश्किलीने 2 मिळाले तिकीट्स, ते सुद्धा पुढे. 3ऱ्या दिवशी बघता 4था दिवस होईल, कारण 4 तासाचा सिनेमा आहे. हो, त्याच्यामुळे तरी 5:55ची फिल्म आणि आता एक्झॅक्टली 5:55 झाले. ऍक्च्युली झाले का 5:55? येस, सिनेपॉलिक्सच्या इथे पोहोचले. अरे बापरे, खाली आत्ताच गर्दी दिसते, खूप गर्दी आहे सगळीकडे. आज धुरंधर डे आहे. धुरंधर बघूया. It's time for freedom like never before. So come experience the freedom move with Neo Stretch. The world's तर मित्रांनो, आताच आम्ही धुरंधर बघून आलेलो आहोत आणि फारच सुंदर सिनेमा होता. जवळजवळ आयुष्यातले दिवसातले जे आहेत ते 5 तास जातात, 5 ते 5.5 तास तुमचे जातात. हो. ट्रॅव्हलिंग पकडून तर 6 तास जातात. खरंच आहे. हा. आणि तिथे जाऊन काही लगेच मूवी सुरू होत नाही. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी 15-20 मिनिटं आरामात जा. ऍड आणि ट्रेलर्स वगैरे सगळं सुरू असतं, त्याच्यामुळे आरामात जा आणि कंटाळा येत नाही. ही पहिली गोष्ट, प्लस पॉईंट. जसा धुरंधर 1 होता तसाच 2 पण आहे. खूप एंगेजिंग आहे, खूप ट्विस्टने भरलेला आहे. ट्विस्टफुल धुरंधर. हो, म्हणजे ज्यांनी पहिला म्हणजे ज्यांनी आत्ता धुरंधर बघितलाय त्यांनी प्लीज कमेंट करा. आणि खूप लोक आहेत ज्यांना पुन्हा बघायचा आहे तो. आम्ही त्यातलेच आहोत. आम्ही 1 पण 2 वेळा बघितला होता. 2दा बघितला होता. आणि त्याचा एक किस्सा असा आहे की क्षितिजाला तो सिनेमा अजिबात बघायचा नव्हता, धुरंधर पहिलावाला. तिला मी ट्रेलर पाठवला, तोही तिने पूर्ण बघितला अजून पण बघितलेला नाहीये मी. 3-3.5 मिनिटाचा तो ट्रेलर होता. 25 सेकंद फक्त पाहिलं. हा, आणि त्याच्यानंतर ती म्हणाली हे काय बघायचं वगैरे वगैरे वगैरे. मी तिला कसं तरी कन्व्हिन्स केलं, मग ती मूड ऑफ करून आली होती पिक्चर बघायला. पण नंतर मग तिने परत एकदा सिनेमा बघायची डिमांड केली आणि ती रात्री नाईट शोला पहिला सिनेमा तिने आयुष्यात बघितला असेल, धुरंधर. हो, आणि ते पण डबल. मी त्या दिवशी 2 शूट्स केलेले. प्रथमेश शूट वरून आलेला ना पुण्याहून,
आणि अचानक रात्री जेवल्यावर वगैरे प्लॅन केला आणि रात्री मी, मंजू, दादा, मी आय दादा. थिंक एका व्लॉगमध्ये पोस्ट पण केलं होतं आणि क्रेझी होता म्हणजे धुरंधर 1 आणि धुरंधर 2 चा पण असाच काहीतरी रॅन्डम प्लॅन होणार आहे. सो द रिव्हेंज. रिव्हेंज आणि आणि प्रथाचं शूट स्टार्ट होण्याआधी आपण एकदा प्लॅन करूया तसंच रॅन्डम. रात्री नको, रात्री झोप येईल. झोप येईल ॲक्चुअली. आता ॲक्चुअली खूपच मोठा झाला सिनेमा. हो. म्हणजे काही कंटाळवाणा नाहीये, पण मजा येते. आणि लोकांनी प्लीज जाऊन ज्यांनी बघितलाय त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटलाय धुरंधर येस. 2 म्हणजे द तुला रिव्हेंज. सगळ्यात काय आवडलं? स्पॉइलर न देता. मला ॲक्चुअली ट्विस्ट खूप आवडले धुरंधरचे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटलं की जे काही रिअल इन्सिडेंट त्यांनी कनेक्ट केलेत ते खूपच चांगले आहेत. आता ते बरोबर आहेत, चुकीचे आहेत त्याच्यावर आपण नको पण जाऊया. एक पण कथा स्टोरी म्हणून ते त्यांनी कनेक्ट खूप engaging चांगले करतंय. केलेले आहेत सगळे. आणि ते मला एंगेजिंग वाटले, एंटरटेनिंग वाटले आणि मस्त वाटला. म्हणजे सिनेमा असा व्हायलन्स, हम्म. असा खरेपणा मला असं Yes. वाटतं बऱ्याचदा अशा सिनेमामध्ये मिसिंग असतो. हम्म. सो तो आणलाय स्पाय युनिव्हर्समध्ये स्पेशली. कारण बॉलिवूडचे स्पाय युनिव्हर्स कसे असतात, टिपिकल असतात. तू तर हम्म. खूप बघितलेले असतील स्पाय खूपच. युनिव्हर्स. हिने खूपच बघितलेले आहेत सिनेमे स्पाय मी युनिव्हर्सचे. दृश्यम याच्यासाठी बघितला. हा. पहिलावाला तर मी फास्ट फॉरवर्ड करून बघितला. तो पण आय थिंक लग्नाच्या 1-2 वर्ष आधी. हा. आम्ही रिलेशनशिपमध्ये असताना मला कळलं की प्रथमेश त्याच्यात आहे. म्हणून त्याचे सीन पण मला ते लिंक लागत नव्हतं. मग मी दृश्यम 2 बघितला आणि कमाल होता 2. त्याच्यानंतर मी 1 वगैरे बघितला. पण मला नंतर जरा क्रेज झाली की अरे छान आहे वगैरे, मस्त कॉन्टेंट आहे. पण धुरंधर म्हणजे 2 इतका भारी आहे आणि ट्विस्ट मला इंटरव्हल पॉइंट पण असा क्रेझी असतो. म्हणजे त्या इंटरव्हलची 15-20 मिनिटं तुमचं लक्ष नसतंच बाहेर. तुमचं लक्ष असं असतं की आत कधी जातोय, हम्म. कधी जाऊन बघतोय पुढे काय होणार आणि आहे. असं काही सिनेमॅटिक नाहीये म्हणजे ते. म्हणजे ती मुवमेंट बऱ्याचदा असं होतं का बाहुबली 2चं मला वाटतं इंटरव्हल बघून मला असं झालं होतं की अरे खतरनाक इंटरव्हल आहे वगैरे वगैरे. तर तसं मी बाहुबली बघितलंस का तू? नाही बघितलं. ठीक आहे. बाहुबली 2चा इंटरव्हल बघून मला असं झालं होतं की अरे हा बॉलिवूडचा सर्वोत्तम इंटरव्हल आहे. सो असं मला असं वाटतं धुरंधरचा पण वन ऑफ द बेस्ट इंटरव्हल आहे बॉलिवूडचा इव्हन आतापर्यंतचा. क्लायमॅक्स पण ना, जो क्लायमॅक्स एकदमच शेवटचा सीन आहे ना, तो म्हणजे तो इतका असा आहे की काय म्हणतो त्याला, ब्लॉक करून टाकतो. म्हणजे मी बघितलं आणि मला कळलं की ओके ह्याला असं म्हणायचं. तरी मी प्रथमेशला कन्फर्म केलं की नक्की ह्याला हेच म्हणायचंय का, की काही वेगळं आहे, की मी वेगळं काहीतरी समजलंय. इतका तो ॲप्ट होता आणि त्याच्या आधीचे ट्विस्ट तर तुम्ही बघितले असतील. प्लीज स्पॉइलर्स देऊ नका. कारण थिएटरमध्ये जाऊन ते स्वतः बघण्यात, स्वतः एक्सपिरियन्स घेण्यात, स्वतः त्या ट्विस्टला रिॲक्ट करण्यात आणि अख्खं थिएटर तुम्ही कोणालाच ओळखत नाही. पण तुमच्यासोबत सगळे मूव्ही एन्जॉय करत असतात, बघत असतात, टाळ्या, शिट्ट्या आणि जी काही क्रेज असते. कमाल आहे. मला असं वाटतं धुरंधर एक्सपिरियन्स आहे. मूव्हीपेक्षा तो एक्सपिरियन्स जास्त आहे. 8 चॅप्टर्स आहेत आणि एवढे चॅप्टर मी माझ्या शाळेत असताना पण मी कधी वाचले नव्हते. पण मी तो जय हिंद वाला पण सीन भारी आहे ना. हा एक जय हिंद वाला सीन आहे एवढंच आम्ही सांगतो. हा तो काय आहे तो तुम्हाला नंतर बघायला कळेलच. मिळेलच. पण बघा तुम्ही सगळ्यांनी प्लीज जाऊन बघा धुरंधर. मस्त आहे आणि मजा येईल. इंडियन म्हणून पण मजा येईल आणि सिनेमा लवर म्हणून पण तुम्हाला मजा येईल. येस. आणि असा होता आमचा दिवस आज. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मगाशी दाखवलं नाही की आज मी काय काय शॉपिंग केलंय घेवरारीमध्ये, तसं आता मी प्रथमेशला दाखवणार आहे. आणि खूप सारं शॉपिंग केल्यामुळे त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की मी काय काय शॉपिंग केलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम देत राहा. आणि क्षितिजाचं जे इनिशिएटिव्ह सुरू आहे ते सुरूच आहे. सो त्याच्यामुळे त्यालाही तुम्ही सपोर्ट करताय. थँक्यू सो मच. आणि बरेच व्ह्यूज त्या सगळ्या सेशन्सला मिळत आहेत. आणि त्या सेशन नंतर आता मला वाटतं एप्रिलमध्ये ना, हो, एप्रिलमध्ये आपण म्हणजे पुढच्या महिन्यात 1-2 आठवड्यात आपण आपण आत्ता जे तुम्ही व्हिडिओ बघताय तर मे बी आपण समोरासमोर बसून ते सेशन एन्जॉय करत असू. काही सेशन्स ऑनलाईन होतील जे अगदीच मुंबई बाहेरचे लोक आहेत ज्यांना इथे येणं पॉसिबल नाही होणार. तर आपण सगळे ऑनलाईन कनेक्ट करूयात. आणि बाकी मुंबईमध्ये आहेत तर आपण बघूयात ऑफलाईन सेशन्स कसे घेता येतात. सो तुम्हाला मजा येईल. त्याला वयाचं बंधन नाहीये. म्हणजे 15 ते 55 आहे. पण आता मी रिसेंट सेशन घेतलेत. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 12 पासून ते काहीतरी 12 की 11 समथिंग असं काहीतरी होतं. ते अगदीच 84-85 पर्यंत वगैरे पण लोक होते. सो मजा आली सगळ्यांना आणि मला पण पर्सनली मजा येते. त्याच्याबद्दलचे पण किस्से काय-काय आहेत त्याचा पण मी एक छान सेपरेट ब्लॉग करणार आहे. हे 26 दिवस झाल्यानंतर माझा अनुभव. कारण मी फक्त दुसऱ्यांना ट्रान्सफॉर्म करत नव्हते. मी स्वतः
पण हम्म. ट्रान्सफॉर्म होत होते. मी खूप वेळा आजारी पडले, कारण बऱ्याच अशा कम्युनिटीज होत्या जिथे सवय नसते जाण्याची हम्म. आणि खूप ऊन आता सध्या सगळ्यांनाच माहीत आहे. सो त्याच्यामध्ये हे सगळे चॅलेंजेस फिजिकली येत असतात आणि तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग राहून अशा कम्युनिटीजमध्ये जाऊन सेशन डिलिव्हर करायचं असतं तेवढ्याच एनर्जीने. कारण प्रत्येक ऑडियन्स वेगळा असतो. मला असं वाटतं ते नाटकाच्या प्रयोगासारखंच आहे ना. हो. एकच जरी असेल दर तरी दिवशी सेशन कसा रिस्पॉन्स येतो त्याच्यावर ठरतं. करेक्ट आणि सेशन्स म्हणजे काय म्हणतो आपण ऑडियन्स वेगळा असलं की तुम्हाला वयानुसार ते सेशन मॉडिफाय करायला लागतं. म्हणजे अगदीच फॉर एक्झाम्पल टाईम मॅनेजमेंट तर ते शाळेतल्या मुलांसाठी टाईम मॅनेजमेंट वेगळं असेल, गृहिणींसाठी वेगळं असेल, वर्किंग वुमनसाठी वेगळं असेल, 50शी नंतरचं टाईम मॅनेजमेंट वेगळं असेल. सो एकच विषय आहे, पण गटानुसार किंवा प्रोफेशननुसार तो बदलत राहतो किंवा तो आपण वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावा लागतो. सो अशी खूप मजा आहे, धमाल आहे आणि तुम्हाला मजा येईल सेशनमध्ये. ह्याच्यात कुठलेच पेन, पेपर, पीपीटी वगैरे काही नसतं. फक्त गेम्स, ॲक्टिव्हिटीज असतात हां. आणि मजा असते. सो मी खूप एक्सायटेड आहे, की आता ही जी YouTubeची फॅमिली आहे ती अशी छान आपण वन ऑन वन इंटरॅक्ट करू आणि मजा करू. दॅट्स इट. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय. बाय.